नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरेचा अभ्यास केला. आज इतिहास लेखन भारतीय परंपरांचा आपण अभ्यास करणार आहोत. एक विचार करा, पाश्चिमात्य इतिहास लेखन आणि भारतीय इतिहास लेखन यांचा तुलनात्मक दृष्टीने जर आपण अभ्यास केला तर निश्चितच आपला ऊर अभिमानाने भरून येईल. कारण पाश्चिमात्य इतिहास लेखन जरी वैशिष्ट्यपूर्ण असलं तरी भारतीय इतिहास लेखन हे त्याही पेक्षा उत्कृष्ट आणि श्रेष्ठ आपण समजू शकतो. आणि जेव्हा विषय आपल्या देशाचा येतो त्यावेळेस निश्चितच आपल्या इतिहास लेखनाबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो आणि आपणही उत्सुक असणार या अपेक्षेपोटी मी आपणास हा पुढचा पाठ शिकवतोय. इतिहास लेखन भारतीय परंपरा. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय इतिहास लेखनाचा जर आपण विचार केला तर त्याचे 3 कालखंड आपण करू शकतो. पहिला कालखंड हा प्राचीन इतिहास लेखनाचा कालखंड असेल. दुसरा कालखंड हा मध्ययुगीन इतिहास लेखनाचा कालखंड आणि तिसरा हा आधुनिक इतिहास लेखनाचा कालखंड. ज्यावेळेस आपण आधुनिक इतिहास लेखनाच्या कालखंडाकडे वळणार त्यावेळेस स्वातंत्र्य पूर्व काळातला इतिहास लेखन आणि स्वातंत्र्योत्तर काळातलं इतिहास लेखन या दोघही गोष्टी आपल्याला अभ्यासताना खूप मजा येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन भारतीय इतिहास लेखन याचा जर आपण विचार केला तर इसवी सन पूर्व काळ आणि इसवी सन काळ अशा 2 भागांमध्ये आपण प्राचीन इतिहास लेखनाला विभागू शकतो. त्यातल्या त्यात आपण इसवी सन पूर्व काळामध्ये सुद्धा जो इतिहास अभ्यासणार आहोत तो 2 प्रकारचा इतिहास असणार आहे. एक जो मौखिक परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत गेला आणि एक जेव्हा आपण लेखनाला सुरुवात केली तो इतिहास. ज्यावेळेस आपण फक्त मौखिक परंपरेच्या इतिहासाकडे वळतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की आपणाजवळ लिखित स्वरूपातले त्याचे कुठलेही पुरावे मिळत नाही. म्हणजे काय तर या इतिहासामध्ये पूर्वजांनी जर एखादा पराक्रम केलेला असेल किंवा एखादी दैवी परंपरा असेल किंवा एखादा सामाजिक बदल झालेला असेल, हा बदल आपल्याला लिखित स्वरूपामध्ये कुठेही मिळणार नाही. मग हा इतिहास आपण जाणून कसा घेतो तर त्यावेळेस आपली जी पूर्वज असतात ती पूर्वज येणाऱ्या पिढीला या सगळ्या बदलांबद्दल सांगत जातात आणि मग एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत, दुसऱ्या पिढीपासून त्या पिढीपर्यंत असा हा मौखिक परंपरेचा इतिहास असतो. मग आपल्या मनात प्रश्न येतो की लिखित स्वरूपातलं इतिहास लेखन भारतामध्ये कधीपासून सुरू झालं. एक अंदाज याबद्दलची निश्चितता आपण सांगू शकत नाही. एक अंदाज असा आहे की इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये किंवा थोडं त्याच्या आधीपासून लिखित स्वरूपातल्या इतिहासाला सुरुवात झाली. साधारणतः आपण असं म्हणू शकतो की हडप्पा संस्कृतीच्या काळात जे काही विविध प्रकारचे शिलालेख लिहिले गेले किंवा ताम्रपट लिहिले गेले त्यांच्या माध्यमातून लिखित स्वरूपामध्ये इतिहास सुरू झाला. त्याच्या जोडीला आपण असा विचार करू शकतो की मौर्य संस्कृतीच्या काळात, मौर्य साम्राज्य हे भारतातलं एक मोठं साम्राज्य,
चंद्रगुप्त मौर्य असेल, बिंदुसार असेल आणि त्यानंतर मौर्य साम्राज्याला ज्याने खूप मोठं स्थान मिळवून दिलं असा सम्राट अशोक असेल. तर या मौर्य साम्राज्याच्या काळात विविध प्रकारचे प्रस्तर म्हणजे दगड यांच्यावर आपल्याला लेख लिहिलेले आढळून येतात आणि त्या लेखांच्या द्वारे असं म्हटलं जातं की इतिहास लेखनाला लिखित स्वरूपात सुरुवात झाली. हडप्पा संस्कृतीमध्ये जे लिहिलं गेलं त्याच्याबद्दल आपल्याला निश्चितच माहिती आहे, पण हडप्पा संस्कृतीतल्या लिपीचं सर्वमान्य वाचन न झाल्यामुळे त्या काळातल्या इतिहासाबद्दल आपण फार कल्पना करू शकत नाही. पण जे काही त्या काळात आढळलं त्या आढळलेल्या वस्तूंच्या अवशेषांवरनं आपण हा अंदाज मात्र नक्की बांधला की त्या काळातली समाज रचना, त्या काळातलं राजकीय जीवन, त्या काळातलं आर्थिक जीवन हे अशा अशा पद्धतीचं असेल. पण मौर्य साम्राज्याच्या काळात सम्राट अशोकाच्या कारकिर्दीमध्ये विविध प्रकारचे लेख हे आपल्याला आढळून येतात. आता हे जे लेख आहेत ते विविध ठिकाणी आपण लिहू शकतो. जसं मी तुम्हाला प्रस्तर सांगितलं म्हणजेच दगडांवर विविध प्रकारचे स्तंभ असतात, त्या स्तंभांवर हे लेख कोरलेले असतात. धातूंची वेगवेगळी नाणी असतात त्यांच्यावर ही लेख कोरलेली असतात. हा सगळा जो इतिहास आहे हा इसवी सन पूर्व काळातला इतिहास आहे. मग थोडस इसवी सन काळाचा जर आपण विचार केला आणि पहिल्या शतकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या शतकापासून विविध प्रकारचे कोरीव लेख आपल्याला आढळून येतात किंवा सापडतात. आता हे जे कोरीव लेख असतात या कोरीव लेखांवर काय असतं किंवा हे कोरीव लेख जे असतात ते कशा कशांवर कोरले जातात, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की विविध प्रकारच्या धातूंची नाणी यावर ही लेख कोरले जातात. त्यानंतर विविध प्रकारची शिल्प मूर्त्या ज्या बनवलेल्या आहेत त्या आधारांवर आपण समजू शकतो आणि ताम्रपट यांवर हे सगळं कोरलेलं असतं, लिहिलेलं असतं. काय असेल याच्यावर, तर तत्कालीन काळामध्ये कोणता राजा होऊन गेला, त्याची वंशावळ काय आहे, त्याने आपला राज्य विस्तार कसा केला, त्यावेळची शासन व्यवस्था कशी होती, त्या काळात घडलेल्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी कशा होत्या, समाजाची रचना स्तर कशा पद्धतीचा होता, त्या काळात असलेलं हवामान, पडत असलेले दुष्काळ, येणारी नैसर्गिक संकट, या सगळ्या गोष्टी आपल्याला या विविध प्रकारच्या धातूंच्या नाणींवर, मूर्तींच्या माध्यमातनं, शिल्पांच्या माध्यमातनं किंवा ताम्रपटांच्या माध्यमातनं लक्षात येतात. या सर्व बाबी त्या अंतर्गत येतात. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपल्याला असं वाटतं की आपला इतिहास किती समृद्ध आहे आणि आपल्या भारतीय इतिहास लेखनाची जी परंपरा आहे ती किती समृद्ध आहे. 2 खंडकाव्य आपण लिहून काढली आहेत, रामायण आणि महाभारत. या 2 खंडकाव्यांचा समावेश आपण प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये करू शकतो. त्याचबरोबर विविध प्रकारची पुराणं असतील, उपनिषद असतील, वेद असतील, वेदांग असतील, यांचा पण समावेश आपण प्राचीन भारतीय साहित्यामध्ये करू शकतो. जैन धर्मीय ग्रंथ असतील, बौद्ध धर्मीय ग्रंथ असतील किंवा वेगवेगळे विदेशी पर्यटक जेव्हा भारतामध्ये आले
त्यांनी लिहिलेली प्रवास वर्णन असतील, या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये करू शकतो. एका व्यक्तीचं नाव घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बाणभट्ट. बाणभट्ट यांनी 7व्या शतकामध्ये हर्षचरित नावाचा ग्रंथ लिहून काढला. सम्राट हर्षवर्धनचं नाव आपण ऐकून असाल. त्यांच्या जीवनावर आधारित हर्षचरित नावाचा हा ग्रंथ बाणभट्टांनी लिहून काढलेला आहे, की ज्या ग्रंथामध्ये तात्कालिक सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध गोष्टींचा समावेश बाणभट्टांनी केलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये आढळून येतात. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक चित्र दिलेलं आहे. ते ताम्रपटाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. उत्तर प्रदेशामधलं राज्य आणि गोरखपूर म्हणून असलेला तो भाग आणि त्या भागामध्ये सापडलेलं सोहगोडा या ठिकाणी असलेलं ताम्रपट. असं मानतात की मौर्य काळामध्ये या ताम्रपटाचं लेखन केलं गेलेलं असावं आणि यासाठी ज्या लिपीचा वापर केला ती ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपीमध्ये हा लेख लिहिला गेलेला आहे, जो सोहगोळा म्हणून प्रसिद्ध आहे. आता हा लेख ताम्रपटावर कोरण्यामागचा हेतू काय? तर जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येत असायच्या आणि त्या आपत्तीच्या काळात मानवाने कसं राहिलं पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण त्याच्यात दिलेलं आहे. याच्यामध्ये विविध चिन्हांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. हा जो सोहगोळा संस्कृतीमधला जो लेख आहे याच्यात विविध चिन्हांचा वापर केलेला आपल्या लक्षात येतो. याच्यामध्ये एक पार आणि त्या पारावर उगवलेला वृक्ष या चिन्हाचा वापर केलेला आहे. याचा अर्थ आपण असा काढू शकतो की तात्कालिक समाजामध्ये वृक्ष वल्ली आम्हा सोयरी ही जी उक्ती आहे ही असावी असा अंदाज आपण बांधू शकतो. त्यानंतर पर्वतांचं चिन्ह त्यांनी एकावर एक अशा 3 कमानी दाखवलेल्या आहेत. हा सुद्धा एक नैसर्गिक घटक या सोहगोळा ताम्रपटामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि 4 खांब दाखवलेली आहेत आणि त्या 4 खांबांवर पहिला मजला आणि त्यावर दुसरा मजला अशा दुमजली इमारतीचं एक चिन्ह या सोहगोळा ताम्रपटामध्ये दाखवलेले. याचा अर्थ असा आहे की ते एखादं कोठार घर असावं की ज्या कोठार घरामध्ये धान्यांची साठवण केली जात असावी, जेणेकरून जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येणार, दुष्काळ पडणार, त्यावेळेस त्या धान्याचा वापर करता येऊ शकत होता. आणि त्यात असाही एक संदेश लपलेला होता की या धान्यांचा योग्य पद्धतीने वापर करा. इतक्या महत्वाच्या पद्धतीने किंवा इतक्या गांभीर्याने त्या काळातल्या सत्ता विचार करत होत्या असं आपल्याला या सोहगोळाच्या लेखावरनं लक्षात येऊ शकतं. आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनाचा जो अभ्यास केला त्यानंतर आपण वळूया मध्ययुगीन इतिहास लेखनाकडे. मध्ययुगीन इतिहास लेखनामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात मुघल सत्तांचं भारतीय संस्कृतीवर असलेलं आक्रमण आणि त्या काळात निर्माण झालेली वेगवेगळी साहित्य बघायला मिळणार आहे. जर आपण विचार केला तर 12व्या शतकामध्ये
कलहण याने राजतरंगिणी नावाचा एक ग्रंथ लिहून काढला, जो ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावर आधारलेला आहे, ज्याच्यात काश्मीरच्या भागाचं लेखन सुंदर पद्धतीने केलेलं आहे. ह्या ग्रंथामध्ये शास्त्रशुद्ध आणि आधुनिक संकल्पनांचा समावेश करण्यात आलेला आहे. हा ग्रंथ लिहिण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा अभ्यास आपल्याला करता येणार आहे. जसं कोरीव काम असेल, नाणी असतील, वास्तू किंवा वस्तू यांचे अवशेष असतील, राजकुळांनी केलेल्या अधिकृत नोंदी असतील आणि त्या काळातला स्थानिक परंपरा असतील, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या राजतरंगिणी नावाच्या ग्रंथामध्ये करता येऊ शकतो. ह्याच काळामध्ये मुघल सत्तेच्या काळात साहित्याच्या क्षेत्राचा आलेख सुद्धा दिवसेंदिवस वाढलेला आपल्या लक्षात येऊ शकतो. एक मात्र आहे की मुघल सत्तेच्या काळात जे विविध प्रकारचं इतिहास लेखन केलं गेलं, त्या इतिहास लेखनाच्या वेळी इतिहासकारांनी पारसी आणि अरबी या भाषेचा अधिकाधिक वापर केला किंवा या भाषांचा अधिकाधिक प्रभाव होता असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. या मुघलांच्या काळातल्या इतिहास लेखनाची दोन वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य की त्यांनी अरबी आणि पारसी या दोन भाषांचा वापर अधिकाधिक केला, आणि दुसरी गोष्ट अशी की यात विविध प्रकारचे पद्य उतारे आणि चित्र यांचा समावेश आपल्याला दिसून येतो. मग ह्या काळात ज्या ज्या इतिहासकारांनी जे जे ग्रंथ किंवा पुस्तकं लिहिलेले आहेत त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि यासाठी एका व्यक्तीचं नाव आपण आधी विचारात घेऊया, जियाउद्दीन बर्नी. या इतिहासकाराने तारीख ई फिरोजशाही नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी राज्यकर्त्यांचा पराक्रम आणि कल्याणकारी धोरणांचं लेखन केलेलं असेल. पण याच्या जोडीला एखाद्या राजाने जर अयोग्य पद्धतीने वागणूक केली असेल किंवा एखादं चुकीचं धोरण त्याने जर मांडलेलं असेल तर त्या गोष्टींचं विवेचन सुद्धा तारीख ई फिरोजशाही नावाच्या ग्रंथामध्ये जियाउद्दीन बर्नी यांनी केलेलं आहे. ते असं म्हणतात की इतिहासकाराने त्या त्या काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांच्या सांस्कृतिक जीवनाचा प्रभाव लक्षात घेऊन इतिहास लेखन केलं पाहिजे. वेगवेगळे राजे महाराजे त्या काळात मुघल सत्तेत होऊन गेले. त्या मुघल बादशाहांच्या दरबारामध्ये इतिहासांचं लेखन करणारे अनेक इतिहासकार होऊन गेलेले आपल्या लक्षात येतात की ज्यांनी राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्याबद्दलची निष्ठा या पैलूंचा समावेश आपल्या इतिहास लेखनामध्ये केलेला आहे. यासाठी आपण दुसरं इतिहासकाराचं नाव घेऊ शकतो, बाबर. मुघल सत्तेचे संस्थापक म्हणून आपण यांना म्हणू शकतो. तर बाबरने एक आत्मचरित्र लिहून काढलंय, तुझुक ई बाबरी. आपल्या या आत्मचरित्रात्मक ग्रंथातून त्यांनी लढलेल्या लढाया, केलेले युद्ध यांचं वर्णन केलेलं आहे. ज्या ज्या भागांमध्ये त्यांनी प्रवास केला त्या प्रवासात ज्या ज्या शहरांना त्यांनी भेटी दिल्या त्या शहरांचं वर्णन केलेलं आहे. त्या काळातली जी अर्थव्यवस्था होती त्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात, समाज जीवनाच्या संदर्भात, समाजात असलेल्या वेगवेगळ्या रूढी परंपरांच्या संदर्भात उल्लेख आपल्याला दिसून येतो आणि त्याच्या जोडीला वनस्पती सृष्टीचा समावेश सुद्धा दिसून येतो. म्हणजे ह्या गोष्टींचं बारकाईने निरीक्षण करून त्यांचा समावेश आपल्या तुझुक ई बाबरी नावाच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथामध्ये बाबर यांनी स्पष्ट केलेला आहे. त्यानंतरचा पुढचा जो इतिहासकार आहे मुघल सत्तेच्या काळातला तो म्हणजे अब्दुल फजल यांनी
असं म्हटलं जातं की चिकित्सक अभ्यासाची सुरुवात अब्दुल फजल यांनी केलेली आहे. अकबरनामा नावाचा ग्रंथ त्यांनी लिहून काढलेला आहे. त्यांच्या ज्या अधिकृत नोंदी आहेत त्या नोंदींच्या द्वारे ऐतिहासिक कागदपत्रांचं संकलन आणि माहिती त्यांनी केलेली आहे. एवढंच नव्हे तर त्या कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून त्यांनी लेखन केलेलं आहे आणि पूर्वग्रह विरहित व वास्तववादी लेखन या अकबरनाम्यामध्ये केलेलं आपल्या लक्षात येतं. पुढचा जो मुघल सत्तेच्या काळातला इतिहासकार आहे त्याचं नाव आहे अल बेरुनी. अल बेरुनी याने किताब अल हिंद म्हणजेच भारत के दिन नावाचा ग्रंथ लिहून काढलेला आहे. त्याच्या ग्रंथाच्या माध्यमातून विविध ज्ञान शाखांमधील भारतीयांची कामगिरी आणि समाज जीवनाचं दर्शन आपल्याला किताब अल हिंद नावाच्या ग्रंथामध्ये दिसून येतं. यांच्या जोडीला हसन निजामी असतील, मिन्हाज ई सिराज असेल, अमीर खुसरो असेल, तैमूर लंग असेल, याह्या बिन अहमद सरहिंदी असेल, यांसारखे अनेक मुघल सत्तेच्या काळातले इतिहासकार आपल्या लक्षात येतात. हसन निजामी ज्यांनी ताजुल मसीर नावाचा ग्रंथ लिहिला, मिन्हाज ई सिराज यांनी तबाकत ई नासिरी नावाचा ग्रंथ लिहिला, अमीर खुसरो जे कवी होऊन गेलेले आहेत त्यांनी नजराना ए हिंदी नावाचा ग्रंथ लिहून काढला, तैमूर लंग यांनी तुझुक ई तिमुरी नावाचं आत्मचरित्र लिहून काढलं आणि याह्या बिन अहमद सरहिंदी यांनी तारीख ई मुबारक शाही नावाचा ग्रंथ लिहून काढला. आणखीन या व्यतिरिक्त काही परदेशी इतिहासकार होते की ज्यांनी मध्ययुगीन भारतासंदर्भातल्या माहितींचं लेखन केलेलं आहे. त्यांच्यामध्ये इब्न बतुता असेल, अब्दुल रजाक असेल, मार्को पोलो असतील, निकोलो कॉन्ती असेल, बॉर्बोसा असेल, डॉमिंगोस बेस असेल, यांसारख्या इतिहासकारांनी लेखन केलेले आहे. बादशाह औरंगजेब यांच्या काळात पण वेगवेगळे इतिहासकार होऊन गेलेले आहेत. ईश्वरदास नागर असतील, भीमसेन सक्सेना असतील, काफी खान, निकोलाय मनुची यांच्यासारखे साहित्यकार ह्या काळातच होऊन गेलेले. मुघल सत्तेच्या काळात इतिहास लेखन समृद्ध पद्धतीने लिहिण्याचे हे उत्कृष्ट नमुने आपण अभ्यासलेले आहेत. एक इतिहास मराठी भाषेमध्ये त्याचं नाव आहे बखर. बखर हा ऐतिहासिक साहित्यांचा एक प्रकार आहे जो मराठी भाषेमध्ये लिहिला गेलेला आहे. काय असतं बखरीमध्ये? तर बखरमध्ये शूरवीरांचं गुणगान केलेलं असतं, ऐतिहासिक घडामोडींच्या संदर्भात सांगितलेलं असतं, त्या काळातल्या राजा महाराजांनी केलेल्या युद्ध लढाया यांचं वर्णन असतं आणि थोर महापुरुषांच्या चरित्रांचं वर्णन या बखरींमध्ये केलेलं असतं. सभासदांची बखर अशीच एक मराठी साहित्यामधली उत्कृष्ट बखर जी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहून काढलेली आहे. या बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. आणि ही बखर ज्या छत्रपतींच्या काळात लिहिली गेली त्यांचं नाव छत्रपती राजाराम आहे. अशी ही सभासदांची बखर. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर ज्या पानिपतच्या युद्धाचं वर्णन म्हणजे सदाशिवराव भाऊ यांनी केलेल्या लढाया, पराक्रम, पानिपतच्या रणसंग्रामामध्ये गाजवलेलं रणकौशल्य या संदर्भात लिहून काढलेलं आहे. डॉक्टर मु श्री कानडे यांनी याचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर स्वतंत्ररित्या
पानिपतची बखर लिहिण्यात आलेली आहे. रघुनाथ यादव चित्रगुप्त यांनी त्याचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर होळकरांची कैफियत, हे होळकरांनी मराठी सत्तेच्या काळात केलेल्या योगदानाचा आढावा या होळकरांच्या कैफियतीमध्ये लिहिलेला आहे. बखर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागलेली आहे. जसं चरित्रात्मक असेल, वंशानुचरित्रात्मक असेल, प्रसंग वर्णनात्मक असेल, पंथीय असेल, आत्मचरित्रात्मक असेल, कैफियत असेल, पौराणिक असेल आणि राजनीतीपर असेल, अशा पद्धतीने या बखरींचं लेखन केलेलं आपल्या लक्षात येतं. असा हा मध्ययुगीन काळातला समृद्ध इतिहास लेखनाचा नमुना आपल्या लक्षात येतो. यानंतर जो पुढचा इतिहास आहे तो आपण पुढच्या तासात